स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कशी आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे, तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आता वाजले आहे जवळपास 1 वाजत आहे आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट। तर चला, मी आता कपडे शिवायला घेतलेले आहे। मी कापून ठेवलेला आहे कालच ब्लाऊज आणि आज घेतलेला आहे कपडे शिवायला। तर मी तुम्हाला दाखवते। इथे ब्लाऊजाचे असे तुकडे तुकडे करून ठेवलेले आहेत। साडीवरचा ब्लाऊज आहे आणि आता इथे जस्ट मी आता हा धागा तुटला, त्याच्यामुळे मग मी आता थोडीशी बसलेली आहे शिवता। तर हा आहे अस्तर बघा, हा ब्लाऊज आहे। कोणत्या साडीवरचा आहे तुम्हाला नक्की दाखवेल। तर आता आधी शिवून घेऊ। कपडे शिवता इथे आली आहे सानू परेशान करायला। सानू कशाला परेशान करताय मला? बघा सानू आता मी कपडे शिवता यायचं लागलं आपलं काहीतरी परेशान करणं सुरू झालं। माझे कपडे आले जागेवर। हे पोरगी बा, हेच आहे, हेच ती आहे गदी पोरगी। सानू आली आहे, सानू करताय परेशान। झाड बघा मस्त हलतंय। तिचं काय सुरू आहे माहीत नाही, पण माझी मशीन बिघडवून टाकशील सानू। तर चला, इथे आहे लग्न वरती। आता मी कपडे शिवायला आले, तिथे सानू परेशान करताय। खालती आहे लग्न आणि इथे लग्नाचा सकाळ लग्न आहे, पण खूप ऊन आहे आणि उन्हामध्ये बघा सावलीमध्ये एक जे लग्नामध्ये आलेले वराती लोक आहेत ते बसले आहेत, 1-2 जण असे, आणि सोबतच जे काही लोक आहेत जे वराती नाचत आहे। तर चला, आता हे आपली चायची वेळ झालेली आहे। हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ। सकाळी मी बनवला होता नाश्त्यामध्ये बनवलेलं होतं मी साबुदाणा, त्याचबरोबर भांडे वगैरे सगळे व्हायचं आहे आणि इकडची क्लिनिंगसुद्धा व्हायची आहे। तर आता नाश्ता झालेला आहे। पहिले आता आपण करून घेऊया नाश्ता। आयू आणि आम्ही सगळेजण मिळूनच करणार आहोत आणि त्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग आता मुलांनी घेतले आपापले स्कूलचे शूज धुवायला। तर आयूचे एका दिवशी आधी झाले, पिऊ दुसऱ्या दिवशी धुत आहे अशा प्रकारे। आणि सकाळी 8 वाजताच बघा एवढी ऊन आहे की हद नाही। खूप ऊन, खूप म्हणजे आता 7-8 वाजता तशी ऊन होऊन जाते की खूपच। 10पर्यंत कामं झालं तर ठीक, नाही तर 10च्या नंतर कामं करायची इच्छा होत नाही अशा प्रकारचे झालं आहे। म्हणजे स्वयंपाक करायला गेले तर किचनमध्ये गरमी होते, कपडे धुवायला गेले तर बाथरूममध्ये गरमी होते, म्हणजे खूप अशी। आता बघा 10 वाजलेले आहेत। क्लिनिंग वगैरे घरातली झालेली आहे बघा, तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसत असेल। आणि त्यानंतर मग आता इकडे क्लिनिंग झालेली आहे, पूर्ण भांडे वगैरे सगळं झाल्यानंतरचा व्हिडिओ घेतलेला आहे। दूध आलेलं होतं भांडे वगैरे घासल्यावर, तर आता दूध आहे, दूध मी आता गरम करायला ठेवते। सोबतच हे बिस्किट आहे जे चायमध्ये खाल्लेलं होतं, तर ते आता सध्या उरलेलं फ्रीजमध्ये ठेवून घेते। आणि त्यानंतर ही आहे दुपारची वेळ। दुपारची म्हणजे ते झालं, जेवण वगैरे झालं आणि झाल्यानंतर मग मी लगेचच घेतलं, कोहळं होतं माझ्याकडे, तर कोहळ्याची बोंड, आमच्याकडे इकडे बोंड म्हणतात कोहळ्याचे, जे बनवतात ते भजे। तर ते भजे बनवायला घेतले आहे। गोड भजे असतात हे आणि अतिशय टेस्टी, अतिशय सुंदर लागतात। तर हे असे खाण्यापेक्षा ताजे शिडे खूप टेस्टी वाटतात। तर म्हणजे जस्ट माझे कामं वगैरे झाले, जेवण वगैरे झालं आणि 12-1 वाजतात म्हणजे इच्छा झाली माझी खूप खायची काहीतरी गोड म्हणून। तर मग म्हटलं चला आपल्याकडे कोहळा आहे, मी तर ते भाजी बनवायला आणलेलं होतं, पंपकिन ज्याला म्हणतात, आमच्या इकडे त्याला कोहळं म्हणतात। आणि कोहळ्याचे जे भजे बनवतात त्याला कोहळ्याचे बोंड असे म्हणतात। तर चला, आता मी बनवून घेत आहे कोहळ्याचे वडेसुद्धा करतात, पण मी करत आहे भजे। तर कोहळ्याचे भजे मी कोहळं आधी वाफायला ठेवलं, छान त्याचे साल काढून थोडंसं वाफवून घेतलं। वाफवल्यानंतर त्याच्यामध्ये साखर, थोडंसं खोबऱ्याचे काप करून आणि थोडीशी लवंग अशी टाकून घेतलं आणि कणिक म्हणजे जे पीठ असतं पिठामध्ये एकत्र करून घेतलं आणि सोबतच आता त्याचे असे छानसे असे भजे टाकत आहे आणि छानसे असे शिजवून घ्यायचे। खूप टेस्टी होतात, खूप छान लागतात आणि शिडे तर आणखीच चवीला खूप सुंदर लागतात। तर अशा प्रकारे आता मी करून घेते वडे। आणि आमच्याकडे जवळपास हे कोहळ्याचे, तर हे जवळपास आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात। आणि चला, आता त्याच्यानंतर आहे आता म्हणजे खूप भजे वगैरे झाले, सगळं खाऊन पिऊन वगैरे झालं। आता त्याच्यानंतर आता मला आता करायचं होतं व्हिडिओ एंड। तर करता मग जेवण वगैरे झालं, भजे वगैरे खाऊन झाल्यानंतर थोडीशी लेटल्यानंतर उठलेली मी आणि उठल्यानंतर हा ब्लॉग केलेला आहे। हा ब्लॉग म्हणजे इथून मी कंटिन्यू करत होते, पण आता म्हटलं चला, तर सायंकाळ झालेली होती बघता आणि थोडंसं आराम करून मग सायंकाळ झाल्यानंतर ते मुलं आहेत खेळत। तर मुलं सायंकाळी खेळत आहे रात्री, तर ते खेळत आहे लंगडी नेहमीप्रमाणे। आणि बघा अंधार झालेला आहे, पण इथे लाईटाचा उजेड आहे, त्याच्यामध्ये ते लंगडी खेळतात। म्हणजे सकाळी उन्हामध्ये खेळू शकत नाही, पार्किंगमध्ये थोडं बहुत खेळतात, त्याच्यानंतर मग सायंकाळी ते खेळतात। तर जवळपास 6च्या नंतर 7च्या दरम्यान खेळतात। आणि मी जस्ट बाहेरून आली होती किराणा घेऊन,
तर मुलीकडे खेळत होती तेव्हाच आम्ही जाऊन थोडासा किराणा घेऊन आलो. म्हणजे मला वड्या वगैरे करायच्या होत्या, त्यासाठी म्हणून मी किराणा आणलेला. आता वड्यास फक्त डाळ काय आणायची म्हणून मी पूर्णच किराणा आणलेला. सोबत इकडे स्वयंपाक सुरू होता, तर स्वयंपाकामध्ये आज काही तेवढं होतं नाही, त्याच्यामुळे मग किराणा जाऊन आणला. तर सकाळचीच डाळ होती, आता जस्ट भात मांडलेला आणि सोबत मिरची घेतली तोडून. आणि मी बनवत आहे डोसे. तर इतक्यामध्ये 2-3 दिवस झाले लगातार आमचे डोसे होत आहेत. कारण असेच माझे व्हिडिओ बघत चला, तर आणि व्हिडिओ पूर्ण फुल बघत चला. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये.